रिव्हेंज हा चित्रपट जिहादी वृत्तीचा पर्दाफाश करतो। आजच्या रील्सच्या जमान्यात हा चित्रपट फक्त 4 तास खिळवूनच ठेवतो असं नाही, तर एक भारतीय म्हणून, हिंदू म्हणून आपल्या भावनांना थेट स्पर्श करतो। देशभक्त धुरंधरांचं शौर्य पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात, तर दुसरीकडे पाकिस्तानातील भारत विरोधी कारवाया करणाऱ्यांचा आणि त्याहूनही जास्त भारतात राहून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचा राग येतो। यातलंच एक नाव म्हणजे उत्तर प्रदेशचा कुख्यात गुंड गँगस्टर असलेला अतिक अहमद। सफेद कुर्ता, डोक्यावर पगडी आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा गँगस्टर आणि माफिया असल्याचा माज असलेलं स्मित हास्य। चित्रपट पाहिल्यानंतर जाणीव होते की अतिक अहमद हा फक्त गुंड किंवा गँगस्टर नव्हता, तर छुपा दहशतवादी होता। 15 एप्रिल 2023 रोजी अतिक अहमदची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर त्याचा संबंध थेट धुरंधर 2 मध्ये आलाय। त्याची काळी कृत्य या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आली आहे। भारतात राहून पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांना मदत करणारा अतिक अहमद नेमका कोण होता, हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। या चित्रपटात एक सीन आहे। ISI कमांडर असलेला मेजर इक्बाल अतिक अहमदला फोन करतो आणि त्याला सांगतो की आमची मुलं म्हणजे कोण, तर दहशतवादी बॉर्डर क्रॉस करून यायला तयार आहेत। त्यावेळेस अतिक अहमद हा जेलमध्ये असतो आणि मस्तपैकी बिर्याणीवर ताव मारत असतो। तो म्हणतो आज माझी मेडिकल टेस्ट होणार आहे आणि मी एक छान फर्जी म्हणजे डुप्लिकेट सर्टिफिकेट मिळवतो, त्यावरच मला बेल मिळेल। मेजर इक्बाल आणि त्याचे साथीदार सुद्धा आनंदित असतात की आपला प्लॅन आता सक्सेसफुल होणार आहे। हेलो आतिफ भाई, सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। बस अच्छी खबर है, कल तक बंदूकों का इंतजाम हो जाएगा और हमारे लड़के भी सरहद पार करने के लिए तैयार हैं। बस अब आप अपना इंतजाम शुरू कीजिए। हाँ, शाम को आज मेडिकल चेकअप है और स्वायब ने डॉक्टर से बात कर लिया है, तो वो फर्जी सर्टिफिकेट बना देगा। बस 2-3 दिन में बेल मिल जाएगी। बहुत खूब, चलो रखते हैं, खुदा हाफिज। अल्लाह हाफिज। साइलेंट डालो। त्याच रात्री 10-10:30च्या सुमारास अतिक अहमदला घेऊन येताना पत्रकारांशी बोलत असताना पोलिसांचं सुरक्षा कवच भेदून पत्रकारांच्या गराड्यात घुसलेले 3 जण अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद याच्या डोक्यात गोळ्या झाडतात आणि तिथेच त्या दोघांचा मृत्यू होतो। अतिक जी, जनाजे में जाना हुआ क्या? अरे कहाँ जाने दिया जनाजे में, कहाँ जा पाए। मेन बात यह है कि लाईव्ह चॅनलवर ही हत्या झाल्यामुळे देशभरात खळबळ उडते आणि तिकडे पाकिस्तानात सुद्धा मेजर इक्बाल आणि त्याचे साथीदार बातम्या बघत असतात। त्यांचा सुद्धा आनंद मावळतो आणि त्यांना जबर धक्का बसतो, कारण अतिक अहमद सारखा भारतातला महत्वाचा म्होरक्या गमावल्याने आपल्या प्लॅनचं काय होणार हा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होतो। आता अतिक अहमदचं कॅरेक्टर या चित्रपटात दहशतवादी दाखवल्यामुळे इकडे भारतात समाजवादी पक्ष, MIM आणि काँग्रेस यांना ते काही आवडलं नाहीये। अर्थात त्यांच्याकडून आपण दुसरी अपेक्षा काय करू शकतो? त्यांच्या दृष्टीने हा संपूर्ण चित्रपटच चुकीचा आहे, म्हणजे त्यात जे काही दाखवलंय असं घडलंच नाहीये आणि दाऊद, अतिक अहमद आणि इतर जी लोक आहेत म्हणजे पाकिस्तानातली, त्यांची इमेज किती खराब दाखवली आहे, त्यामुळे यांना इथे त्रास होतोय। आता हा जो अतिक अहमद आहे ना, त्याने जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्याच्या पोलिसांच्या चौकशीमध्ये त्याने स्वतः कबूल केलं होतं की त्याचे ISI आणि पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी त्याचे संबंध होते आणि त्यावेळेस एकदा ISIचे काही लोक त्याच्या घरी आले होते। त्यावेळेस जी चर्चा झाली त्यातून त्याला असं कळलं होतं की भारतावर मोठा हल्ला करण्याची यांची योजना आहे आणि हे त्याने पोलीस चौकशीत सांगितलंय। अतिक अहमद गुन्हेगारीकडे कसा वळला आणि पाकिस्तानशी त्याचा कसा संबंध आला हे सुद्धा थोडक्यात पाहूया। 10 ऑगस्ट 1962 ला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये म्हणजे आधीचं अलाहाबाद इथे अतिक अहमदचा जन्म झाला। त्याचे वडील फिरोज अहमद हे टांगा चालवून कुटुंबाचं उदरनिर्वाह करत होते आणि अतिक जवळच असलेल्या एका शाळेत शिक्षण घेत होता, पण सुरुवातीपासूनच शिक्षणात काही त्याची रुची नव्हती। 10वीत नापास झाल्यानंतर काही वाईट मुलांच्या संगतीत तो आला आणि झटपट पैसे मिळवण्यासाठी मित्रांबरोबर त्याने दरोडे, अपहरणासारखे गुन्हे करायला सुरुवात केली।
वयाच्या 17व्या वर्षी त्याच्यावर पहिला हत्येचा गुन्हा दाखल झाला. अभ्यासात मन न रमणाऱ्या अतिकने गुन्हेगारीत मात्र प्रावीण्य मिळवलं होतं. आणि त्या काळात अलाहाबादमध्ये चांद बाबा नावाच्या डॉनची दहशत होती. म्हणजे सामान्य नागरिक, पोलीस, राजकीय नेते सुद्धा त्या चांद बाबाला वैतागले होते. आणि अतिक अहमद या चांद बाबाच्या संपर्कात आला. काही काळ त्याने त्याच्या टोळीमध्ये सुद्धा काम केलं. खून, दरोडे, मारामाऱ्या, हत्या याबरोबरच तो इतर अनेक गोष्टी शिकला. म्हणजे अंमली पदार्थांचा धंदा कसा करायचा, बॉर्डर पलीकडून शस्त्र आपल्या देशात कशी आणायची किंवा इकडून तिकडे कशी पाठवायची, त्याचं पेमेंट कसं करायचं, हवाला मार्फत खोट्या नोटा खऱ्या कशा आहेत हे कसं दाखवायचं, हे सगळं तो त्याच्याकडून शिकला. कालांतराने त्या दोघांमध्ये गँगवॉर सुरू झाला. आणि 1989 साली अतिक अहमदने राजकारणात पाऊल टाकलं. म्हणजे गुन्हेगारी विश्वात त्याचा दबदबा होताच, पण त्याला सत्तेची सुद्धा चटक लागली. अलाहाबाद शहर पश्चिम मतदारसंघातून त्याने अपक्ष निवडणूक लढवली. त्यात तो विजयी झाला आणि आमदार झाला. म्हणजे गुन्हेगारी बरोबरच गँगस्टर म्हणून त्याची दहशत होतीच, पण त्याचबरोबर राजकारणात सुद्धा त्याने आपला दबदबा निर्माण केला. आणि काही दिवसांनीच दिवसा ढवळ्या भर चौकात चांद बाबाची हत्या झाली. आता ती कोणी केली हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये. पुढे 1995 मध्ये गाजलेल्या लखनौ गेस्ट हाऊस कांडात त्याचं नाव समोर आलं. त्यावेळेस मायावती या मुख्यमंत्री होत्या आणि त्या लखनौच्या गेस्ट हाऊस मध्ये आल्या होत्या. त्यावेळेस बाहेर काही लोकांनी गोळीबार करायला सुरुवात केली. तेव्हा बसपा आणि सपा यांची युती होती आणि सपाच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला अशा बातम्या आल्या होत्या. त्यात अतिक अहमद याचं नाव पुढे आलं होतं. मग त्यानंतर 1 वर्षांनी म्हणजे 1996 साली सपाच्या तिकिटावर तो आमदार झाला. 1999 मध्ये अपना दलच्या तिकिटावर त्याने निवडणूक लढवली. पुढे 2002 मध्ये इलाहाबादच्या पश्चिम मतदारसंघातून तो 5व्यांदा आमदार झाला. IS-227 या गँगचा सुद्धा तो म्होरक्या होता. आणि याच काळात पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाशी त्याचा संबंध आला. ड्रोनच्या माध्यमातून बॉर्डर पलीकडून पंजाबमध्ये काही हत्यारं टाकली जायची आणि त्याच पद्धतीने पाकिस्तानात सुद्धा पुरवली जायची. आणि भारतात टाकलेली हत्यारं ही अतिक अहमदच्या घरी पोहोचवली जायची. त्यानंतर त्याला जशी इन्स्ट्रक्शन्स मिळतील, जशा दिल्या जातील तशी हत्यारं तो जम्मू काश्मीर मधल्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवायचा. अंमली पदार्थांचं सुद्धा त्याने मोठं जाळं विकसित केलं होतं. संपूर्ण देशभरात अतिक अहमद कडून अंमली पदार्थांचा पुरवठा व्हायचा. पुढे 8 ऑगस्ट 2002 रोजी मायावती पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि लखनौ गेस्ट हाऊसचा राग त्यांच्या मनात होता. त्यामुळे अतिक अहमदची चौकशी त्यांनी पुन्हा सुरू केली आणि एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. त्याला कोर्टात नेत असताना त्याच्या गाडीवर विरोधी टोळ्यांकडून गोळीबार झाला, बॉम्ब हल्ला सुद्धा करण्यात आला. त्यात तो जखमी झाला पण वाचला. 2004च्या लोकसभा निवडणुकीत अतिक अहमद सपाच्या तिकिटावर उभा राहिला आणि निवडणूक जिंकून आला. त्याच्या आमदारकीच्या जागेवर पोटनिवडणूक लागली. त्याने आपला भाऊ अशरफ अहमद याला उमेदवारी दिली. पण त्यावेळी बसपाच्या राजू पाल यांनी बाजी मारली. अर्थात या दोघांच्या डोक्यात राग होता. काही दिवसातच राजू पाल यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या लग्नाला अवघे 9 दिवस झाले होते. पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली आणि राजू पाल यांची पत्नी पूजा पाल यांना उमेदवारी मिळाली. पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि अशरफ अहमद निवडून आला. सहानुभूती समोर दहशत वरचढ ठरली. दोन्ही भावांचं अगदी निवांत चाललं होतं. म्हणजे एक भाऊ आमदार होता, एक भाऊ खासदार होता आणि गुन्हेगारी विश्व होतच. पण 2007ला फासे उलटे फिरले. मायावती पुन्हा एकदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या आणि यूपीचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार म्हणून अतिक अहमदचं नाव त्यांनी घोषित केलं. 2008 साली अतिक अहमदने आत्मसमर्पण केलं. पुढे 4 वर्ष म्हणजे 2012 पर्यंत तो तुरुंगात होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हणजे 2014 साली त्याने समाजवादी पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला. निवडणुकीला उभा राहिला पण लोकसभा हरला. लोकसभा हरल्यानंतर तो आमदारकीला उभा राहिला. पण आमदारकीला राजू पाल यांची पत्नी पूजा पाल यांनी त्याला हरवलं. वेळ कशी बदलते याचं उदाहरण आहे. मग त्यानंतर 2017ला योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. अर्थात त्यांची सत्ता येऊ नये म्हणून काय काय प्रयत्न पाकिस्तानातून केले गेले याचं चित्रण धुरंधर द रिव्हेंज मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. योगी आदित्यनाथ यांनी सत्तेत आल्यानंतर अनेक गोष्टी बदलल्या. कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड आणली.
बाहुबली गुंडांचा त्यांनी बंदोबस्त केला. उघडपणे दहशत निर्माण करणारे गुंड योगी आदित्यनाथ यांच्या भीतीने सैरावैरा धावू लागले, लपायला लागले. एन्काउंटर पद्धत त्यांनी तिथे आणली. अनेक गुंडांना एन्काउंटर मध्ये मारलं आणि योगी आदित्यनाथ यांचं अतिक अहमदवर सुद्धा बारीक लक्ष होतं. अतिक विरोधात त्यांनी चौकशी सुरू केली. तेव्हापासून आतापर्यंत अतिकच्या जवळपास 1600 कोटी रुपयांहून जास्त संपत्तीवर योगी आदित्यनाथ सरकारने बुलडोजर चालवला. त्यानंतर राजू पाल हत्याकांडातील एकमेव साक्षीदार असलेल्या उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी 2023 रोजी हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही मध्ये 4 हल्लेखोर दिसत होते आणि त्यातला एक होता असद अहमद म्हणजे अतिक अहमद याचा मुलगा. 13 एप्रिल 2023 रोजी असद अहमदचा एन्काउंटर करण्यात आला आणि त्यावेळी अतिक अहमदला सुद्धा भीती होती की आपला सुद्धा एन्काउंटर कधीही होऊ शकतो. आणि 2च दिवसांनी म्हणजे 15 एप्रिल 2023 ला अतिक अहमदचा सुद्धा एन्काउंटर झाला. योगी आदित्यनाथ यांनी 44 वर्षांचं अतिक अहमदचं दहशतीचं साम्राज्य मोडीत काढलं. कि जिस अतीक अहमद के खिलाफ पीड़ित परिवारों ने मुकदमा दर्ज कराया उसके परिवार के खिलाफ, वह समाजवादी पार्टी के द्वारा पोषित माफिया है और उसकी कमर पर तोड़ने का काम हमारी सरकार ने किया है. और फिर मैं कहता हूं इसे इस माफिया को मिट्टी में मिला देंगे. सरकार आज त्याच्या कुटुंबातील अनेक जण फरार आहेत तर काही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. एकेकाळी गुन्हेगारीमध्ये यूपीचा नंबर पहिला असायचा, पण त्याच उत्तर प्रदेश मधली सगळी गुन्हेगारी योगी आदित्यनाथ यांनी मोडून काढली आणि एक नवा उत्तर प्रदेश आज आपण पाहतोय. आज देशभरातून न घाबरता लोक उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे अयोध्या, वाराणसी इथे मोठ्या संख्येने येतात. अतिक अहमद सारख्या छुप्या दहशतवाद्यांचा वेळीच बंदोबस्त केला नसता तर आज उत्तर प्रदेश मिनी पाकिस्तान झाला असता. असो, आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि ज्यांनी धुरंधर पाहिला नसेल त्यांनी तो नक्की पहा. अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण रोज भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.